नमस्कार मैत्रिणींनो, हे पहा, हा बटन होल स्टिच आपण काल ब्लँकेट स्टिचच्या आधीच्या भागात शिकलो. 2 भाग पूर्वी. नंतर आपण हा बटन होल स्टिच जवळजवळ कसा येईल तो पाहिला. मी तुम्हाला दाखवत होते की पाठीमागच्या बाजूनी तो कसा दिसतो, आणि त्यावेळेला तिथे माझा दोरा अडकलेला होता, त्यामुळे मी तो काढून पुन्हा घातलेले. हे पहा, इथे सुद्धा सगळे ओळ अशी दिसते, एक लाईन्स, वर्टिकल लाईन्स एक दिसते, उभ्या रेषांची ओळ दिसते. इथे सुद्धा तशीच दिसते. हे जास्त महत्त्वाचं आहे. आता आपण बघणार आहोत लॉंग अँड शॉर्ट ब्लँकेट स्टिच किंवा डिझायनर ब्लँकेट स्टिच असंही याला म्हटलं जातं. आता त्यासाठी मी 3 ओळी आखून घेतलेल्या आहेत. अर्थात ह्या ओळी आखण्याची गरज नाही आहे. तुम्हाला एकदा अंदाज आला की तुम्ही ते करू शकता. या ओळी आखण्याची काहीही गरज नाही, परंतु नवशिक्यांसाठी ते गरजेचं आहे. आता पहा, आता पुन्हा आपण तसंच करणार आहोत. अगदी वरची जी ओळ आहे त्याच्या एक्स्ट्रीम एंडला आपण सुई काढणार आहोत इथे, बरोबर. जसा आपण हा वरचा ब्लँकेट स्टिच घातलेला आहे तसाच घालणार. एकदम खालच्या ओळीमध्ये आपण काय करणार, सुई टोचणार. आणि बघा, मी अगदी त्याच्या लगोलग खाली नाही घेतलेलं, थोडंसं अंतर सोडून इकडे सुई टोचून काय केलं, पुन्हा ती अगदी वरच्या ओळीत घालायची. ही वरची ओळ जी आहे ना, ती समांतरच राहणार आहे कायम, शेवटपर्यंत ती आहे तशीच चालणार आहे. आता दोरा मी डाव्या बाजूकडून उजवीकडे जात असल्यामुळे दोरा डावीकडून उजवीकडे गेला. तुम्ही जर उजव्या बाजूकडून करत असाल तर दोरा उजवीकडून डावीकडे जाईल, बरोबर. झाला एक टाका. आता काय करायचं, आता पुढच्या टाक्याला खाली न टाकता मधल्या ओळीत टाकायचं, आणि पुन्हा तसाच टाका घालायची पद्धत तीच. वरच्या ओळीत सुई काढायची, दोरा आपला सुईभोवती डावीकडून उजवीकडे, किंवा उजवीकडून जर करत असाल तर उजवीकडून डावीकडे. हा पहा, बरोबर. हा एक टाका मोठा झाला, एक टाका लहान झाला. आता पुढचा येईल तो मोठा येईल. हा, खालच्या ओळीमध्ये इथे ही जी खाली ओळ दिसते, शेवटची ओळ दिसते, त्याच्यातून काय करायचं, टाका हा वरती घालायचा आहे. आणि पुन्हा आपण ज्या पद्धतीने घालतो त्याच पद्धतीने घालायचं. आता तुम्हाला सुरुवातीला हेही वाटलं असेल की मी तुम्हाला अगदीच म्हटलं की काय अस्तरसाठी वापरतो ते कापड घ्या. कारण बघा, तुमची सुई कशी जाते ना, ही तुम्हाला कळते. इथून सुई कशी जाते पहा बरं, म्हणजे इथून गेली आणि ती नक्की कुठे निघते हे तुम्हालाच कळू शकतं. आणि त्यासाठी नवीन आहात, त्यामुळे फार खर्च करून शिकायची काही गरज नाही. अगदी अल्प ह्याच्यामध्ये तुम्ही शिकू शकता. तुमच्याकडे या सर्व प्रकारचे दोरे असलेच पाहिजेत असंही नाही आहे. मशीनचे दोरे असतील, त्या मशीनच्या दोऱ्यांनी तुम्ही शिकू शकता. एखादा टाका जर तुम्हाला फारच पातळ बारीक वाटत असेल तर अशा वेळी मशीनचा दोरा दुहेरी करून घ्या. त्यातूनही अजून तुम्हाला जाड हवा असेल तर तो चौपदरी करून घ्या. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्याची जाडी वाढवू शकता. हे पहा, एक टाका लहान, एक टाका मोठा. आता हा आपण एक ठराविक अंतरावर घेतला आहे. हा जर आपण जवळजवळ घेतला तर कसा दिसेल तेही आपण पाहूयात. आता एक टाका लहान, एक टाका मोठा, थोडासा जवळ घेतला आता आपण पहिल्यापेक्षा. पहा बरं, सुई आपली दिसते कशी जाते वरती ती. हे आपल्याला कळण्यासाठी आहे. तुम्हाला हवं तसं कापड तुम्ही वापरू शकता. यासाठी कोणतंही कापड तुम्ही वापरू शकता, तसं काहीही बंधन नाही आहे. पण नवशिके असतात त्यावेळेला असं वाटतं की एखादी गोष्ट आपल्याला जमेल का, ती बरोबर होईल का. हे पहा, हा असा इतका सुंदर दिसतो टाका, आणि म्हणून याला डिझायनर ब्लँकेट स्टिच असंही म्हटलं जातं. झालं, हा टाका झाला. आपल्याला जेवढा घालायचा आहे
त्या ओळीपर्यंत आपण घालून घ्यायचा आणि त्यानंतर बंद करायचं असेल तर आपण काय करणार, सुई खाली टाकली आणि पाठीमागे आपण काय केलं, हा पहा आता कसा दिसतोय, पहा हा टाका, एक लहान एक मोठा, पण सगळे पॅरलर जायला हवे. झालं. आता इथे एखाद्या टाक्यामध्ये सुई घाला आणि त्याच्याभोवती दोरा हे करून घ्या. झाली तुमची गाठ. फार काही कष्ट करावे लागत नाही. आय होप की तुम्हाला आवडला असेल. एन्जॉय करा. एम्ब्रॉयडरी हे खूप सुंदर काम आहे. खरंच एन्जॉय करा. मनापासून केलं तर अतिशय सुंदर पॅटर्न तयार होते. भेटूया पुढच्या भागामध्ये एक नवीन टाका घेऊन. टिल देन बाय बाय.